नमस्कार. आजच्या या एका अतिशय खास आणि रंजक विश्लेषण सत्रात आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो एका उत्क्रांतीच्या दृष्टीने एक प्रचंड मोठा गेम चेंजर ठरला. आपला आजचा विषय आहे ब्रायोफाइट्स, ज्यांना अगदी योग्यरित्या ॲम्फिबियन्स ऑफ द प्लांट किंगडम म्हणजेच वनस्पती सृष्टीतील उभयचर असं म्हटलं जातं. म्हणजे विचार करा, समुद्राच्या पाण्यातून बाहेर पडून थेट जमिनीवर अधिवास निर्माण करणाऱ्या या पहिल्या वनस्पती. साध्या वाटणाऱ्या या वनस्पतींनी खऱ्या अर्थाने आजच्या पृथ्वीवरील एवढ्या मोठ्या जीवसृष्टीचा पाया कसा रचला हे आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. बरं, आता आपण ह्याच्या अगदी खोलात जाऊया. तुमच्या मनात हा प्रश्न आलाच असेल की झाडांना उभयचर किंवा ॲम्फिबियन्स का म्हणायचं? प्राणीजगतात आपण पाहतो की बेडूक पाण्यातून जमिनीवर येऊ शकतो, बरोबर? अगदी तसंच या वनस्पतींनी पहिल्यांदा पाण्यातून जमिनीवर येण्याचं धाडस दाखवलं. त्यांनी जमिनीवर आपला अधिवास तर मिळवला, पण तरीही एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीसाठी त्यांना अजूनही पाण्याचीच गरज लागते. आणि ती गोष्ट म्हणजे लैंगिक प्रजनन किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शन. बाह्य पाण्याशिवाय यांचं जीवनचक्र पूर्णच होऊ शकत नाही. म्हणूनच त्यांना वनस्पती सृष्टीतील उभयचर हा अत्यंत चपखल किताब मिळाला आहे. चला तर मग आजच्या सत्राची रूपरेषा आपण पटापट पाहून घेऊ. आज आपण एकूण 5 मुख्य टप्पे कव्हर करणार आहोत. 1. या वनस्पती उभयचरांची ओळख. 2. त्यांची शरीररचना. 3. त्यांचं आश्चर्यकारक दुहेरी जीवनचक्र. 4. ब्रायोफाइट्सच्या कुटुंबाचे 3 मुख्य प्रकार. आणि शेवटी 5. त्यांचा आपल्या पर्यावरणावरील आणि अर्थव्यवस्थेवरील अफाट प्रभाव. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, मीट द प्लांट ॲम्फिबियन्स, म्हणजेच समुद्रातून जमिनीकडे घेतलेली उत्क्रांतीची ती ऐतिहासिक झेप. आता इथे एक सर्वात भारी आणि मनोरंजक गोष्ट काय माहितीये? ह्या वनस्पती जमिनीवर आणि मातीत तर वाढतात, पण फर्टिलायझेशन म्हणजेच फलनासाठी त्या पूर्णपणे बाह्य पाण्यावर अवलंबून असतात. का? कारण त्यांच्यातील पुयुग्मकांना म्हणजेच स्पर्म्सना स्त्रीयुग्मकापर्यंत पोचण्यासाठी अक्षरशः पाण्यातून पोहत जावं लागतं. हो, अगदी खरं, पोहत जावं लागतं. हे त्यांच्या जलीय भूतकाळाशी असलेलं असं अटूट नातं आहे, जे लाखो वर्षांच्या उत्क्रांतीनंतरही अजिबात बदललेलं नाहीये. आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, या उत्क्रांतीच्या वाटाड्यांची शरीररचना. कोरड्या जमिनीवर तग धरून राहणं एवढं सोपं नव्हतं. आता जरा विचार करा, झाड आहे पण त्याला जमिनीखाली जाणारे मूळच नाहीयेत, मग हे जमिनीला घट्ट धरून कसं राहणार? यासाठीच त्यांनी रायॉझॉइड्स नावाची एक अत्यंत विशेष रचना विकसित केली. खऱ्या मुळांच्या अनुपस्थितीत हे रायझॉइड्स म्हणजे एकपेशीय किंवा बहुपेशीय, अगदी केसांसारख्या रचना असतात. यांचं मुख्य काम काय? तर फक्त आणि फक्त मातीला घट्ट पकडून ठेवणं आणि वनस्पतीला आधार देणं. खऱ्या अर्थाने हा एक सर्व्हायव्हल हॅकच होता. यांच्या शरीराच्या आत डोकावून पाहिलं तर आणखी काही रंजक गोष्टी दिसतात. त्यांचा शरीर प्रकार हा थॅलॉइड असतो, म्हणजे ते जमिनीवर अगदी पसरलेले असू शकतात किंवा थोडेसे उभे असू शकतात. त्यांच्यात खऱ्या अर्थाने मुळं, खोड किंवा पाने असं काहीही नसतं, पण तरीही ते साधे शैवाल म्हणजेच ॲल्डेपेक्षा खूप खूप जास्त विकसित असतात. उत्क्रांतीच्या शिडीवरची ही एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची पायरी होती. यातला सर्वात क्रुशल मुद्दा कोणता असेल तर तो हा की ह्या वनस्पती नॉन व्हॅस्क्युलर म्हणजेच अवाहिनी असतात. सोप्या भाषेत सांगायचं तर मोठ्या झाडांमध्ये पाणी आणि अन्न पोचवण्यासाठी जी एक्झायलम आणि फ्लोएम नावाची एक प्लंबिंग सिस्टीम असते ना, ती यांच्यात पूर्णपणे गायब असते. मग हे पाणी कसं शोषतात? तर ते ऑस्मोसिस आणि पेशी ते पेशी विसरणावर म्हणजेच डिफ्युजनवर अवलंबून असतात. आणि म्हणूनच त्यांची उंची सहसा खूप कमी असते, ते जमिनीलगतच वाढतात. आपला तिसरा भाग आहे दुहेरी जीवनचक्र किंवा ऑल्टरनेशन ऑफ जनरेशन्स. निसर्गाची ही किमया खरोखरच अचंबित करणारी आहे. ह्या वनस्पतींमध्ये खरोखरच 2 अगदी विरुद्ध आणि पूर्णपणे वेगळ्या अवस्था एका मागून एक येतात. पहिली आहे गॅमिटोफाइट. ही मुख्य आणि प्रभावी अवस्था. ही स्वतंत्र असते, स्वतःचं अन्न स्वतः तयार करते आणि हॅप्लॉइड असते. आणि दुसरी अवस्था आहे स्पोरोफाइट. ही अवस्था पूर्णपणे गॅमिटोफाइटला शारीरिकदृष्ट्या जोडलेली असते आणि अन्नासाठी तिच्यावरच अवलंबून असते, म्हणजे एक प्रकारे परोपजीवी असल्यासारखी. या स्पोरोफाइटमध्ये फूट, सेटा आणि कॅप्स्यूल असे 3 स्पष्ट भाग असतात. हे असं दुहेरी जीवनचक्र खरोखरच भन्नाट आहे. त्यांच्या प्रजननाची यंत्रणा जर आपण बघितली ना, तर तीही तितकीच विशेष आहे.
त्यांच्यातील नर अवयवाला अँथिरेडियम म्हणतात. हे 2 कशाबिका किंवा शेपटीसारखे भाग असलेले अँथिरोझॉइड्स तयार करतात, जे मगाशी मी म्हणाल्याप्रमाणे पाण्यात उत्तम पोहू शकतात. आणि मादी अवयवाला आर्किगोनियम म्हणतात. हे चक्क एका फ्लास्कच्या आकाराचे अवयव असते, ज्याच्या आत एकच अंडी सुरक्षित असते. हेच ते 2 अवयव आहेत जे हे गुंतागुंतीचं जीवनचक्र पुढे चालू ठेवतात. आता आपण चौथ्या टप्प्याकडे वळूया, ब्रायोफाइट्सचे वर्गीकरण. यामध्ये आपण लिव्हरवर्ट्स, मॉसेस आणि हॉर्नवर्ट्स या 3 मुख्य कुटुंबांची ओळख करून घेणार आहोत. सगळ्यात आधी लिव्हरवर्ट्स. हे प्रामुख्याने एकदम ओलसर, दलदलीच्या जमिनीत किंवा झाडांच्या सालीवर मस्तपैकी वाढतात. यांचं शरीर अत्यंत चपटं असतं. यांच्यातली सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे त्यांचं अलैंगिक प्रजनन. त्यांच्या शरीरावर जेमाकप्स नावाची छोटी छोटी वाटीसारखी रचना असते, ज्यामध्ये जेमे नावाच्या हिरव्या कळ्या तयार होतात. या कळ्यांद्वारे ते वेगाने प्रजननाचं काम करतात. मार्शंटिया हे याचे एक अगदी उत्तम उदाहरण आहे. दुसरा गट आहे मॉसेस. यांच्या गॅमेटोफाइट अवस्थेमध्ये 2 स्पष्ट टप्पे असतात. पहिला टप्पा म्हणजे जमिनीवर सरपटणारा हिरवा प्रोटोनेमा आणि दुसरा म्हणजे त्यानंतर येणारा उभा, पानांसारखा दिसणारा टप्पा. स्पोर्स म्हणजेच बीजाणू लांबवर पसरवण्यासाठी यांच्याकडे अत्यंत गुंतागुंतीची आणि प्रगत यंत्रणा असते. फनेरिया, पॉलिट्रिकियम आणि स्वॅग्नम ही यांची काही प्रसिद्ध उदाहरणे आहेत, जे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवली पाहिजेत. आणि तिसरा गट म्हणजे हॉर्नवर्ट्स. या गटाचं नाव ऐकल्यावरच तुम्हाला अंदाज आला असेल. यांचं नाव त्यांच्या शारीरिक रचनेवरूनच पडलं आहे. त्यांचे जे स्पोरोफाइट्स असतात ना, ते अगदी शिंगांसारखे म्हणजे हॉर्न्ससारखे दिसतात. विज्ञानात त्यांचं हे वर्गीकरण त्यांच्या दृश्य स्वरूपाशी अगदी 100% जुळतं. याचं सर्वात मुख्य उदाहरण म्हणजे अँथोसेरॉस. आता हे सगळं एकत्र करून बघूया. या टेबलच्या माध्यमातून आपण लिव्हरवर्ट्स आणि मॉसेस यांच्यातील मुख्य फरकांची थेट तुलना करू शकतो. जिथे लिव्हरवर्ट्स चपटे आणि एकपेशीय रायझॉइड्सवाले असतात, तिथे मॉसेस थोडे उभे आणि बहुपेशीय रायझॉइड्सवाले असतात. प्रजननाची पद्धत आणि बीजाणू पसरवण्याची यंत्रणा या दोन्ही गटांमध्ये कशी एकदम वेगळी आहे, हे यावरून अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्या लक्षात येतं. आता आपण आलो आहोत आपल्या 5व्या आणि अंतिम भागाकडे, पर्यावरणीय आणि आर्थिक प्रभाव. या साध्या वाटणाऱ्या वनस्पतींचा आपल्या जगावर नेमका काय प्रभाव पडतो? ह्या छोट्याशा वनस्पतींचा जागतिक स्तरावर किती मोठा इम्पॅक्ट आहे हे पाहिलं तर तुम्ही थक्क व्हाल. अनुक्रमणामध्ये म्हणजेच सक्सेशनमध्ये ते लायकेन्सच्या सोबत मिळून चक्क उघड्या खडकांवर वसाहत करतात आणि त्या खडकांचं विघटन करून माती तयार करतात. स्फॅग्नम मॉसमुळे पीठ तयार होतं, जे इंधन म्हणून वापरलं जातं आणि त्याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता इतकी अफाट असते की ते सजीव झाडांच्या ट्रान्सपोर्टेशनमध्येही वापरलं जातं. या व्यतिरिक्त मातीची धूप थांबवण्यासाठी ते जमिनीवर एक घट्ट आवरण तयार करतात. इतकंच नाही तर मूतखड्यावरील उपचारांमध्ये आणि प्रदूषणाचे इंडिकेटर्स म्हणूनही यांचा मोठा वापर होतो. आजच्या या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. जरा विचार करा, जर मुळे नसलेल्या आणि इतक्या नाजूक वाटणाऱ्या ह्या मार्गदर्शक वनस्पतींनी खरोखरच अशी माती तयार केली जिच्यावर आजची संपूर्ण भूचर जीवसृष्टी जिवंत आहे, तर आजच्या काळातील अशा कोणत्या परिसंस्था आहेत ज्या पूर्णपणे अशाच अत्यंत साध्या आणि सूक्ष्म जीवांवर अवलंबून आहेत? या प्रश्नावर नक्की विचार करा. निसर्गातील या परस्पर संबंधांची गुंतागुंत खरोखरच थक्क करणारी आहे. हे विश्लेषण ऐकल्याबद्दल आणि या रंजक प्रवासात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.